मित्रांनो, शेळीपालन खूप अवघड आहे. याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. सतत याच्यामध्ये बेजार व्हावं लागतं. कुठं गावाशिवायला जायला भेटत नाही. परत कुठंच म्हणजे हालायला जमत नाही. शेळीपालनामध्ये इतका अवघड प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपण हे शेळीपालन बंद करून टाकणार आहे. कोणाला जर शेळ्या घ्यायच्या असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. कारण काय व्हायला मित्रांनो, गावाशिवायला कुठं पाहुण्याकडं जायचं म्हणलं की पहिल्या शेळ्यांची अडचण येते आणि शेळ्या सांभाळायला कोणी नसल्यामुळं आपल्याला कुठंच हालता येत नाही, कुठं देवाधर्माला जाता येत नाही. अशा बऱ्याच काही अडचणी आहे. लग्न कार्याला जाता येत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला शेळीपालन कायमस्वरूपी याच्यामध्ये अडकून बसावं लागतं. त्याच्यामुळं आपल्याला शेळीपालन बंद करून टाकायचं आणि दुसरा एखादा जॉब, नोकरी वगैरे किंवा एखादी कंपनी बघायची आणि 10-15 हजार रुपये, 15-20 हजार रुपयामध्ये आपल्याला महिन्यानं काम करायचं आहे मित्रांनो. कारण की हे कसं आहे, सकाळी लवकर या. आता सकाळी 6 वाजेला आलेलो आहे, 5:30 वाजेला. 5:30 वाजेला या, झाडझूड करा आतली बाहेरची. हे बघा अशी स्वच्छता करावं लागते. परत लेंड्या भरून टाकावं लागतात. हे असं आतलं स्वच्छ करावं लागतं. आतलं बाहेरलं लेंड्या सगळ्या स्वच्छ करून नंतर शेळ्यांना खुराक द्यावं लागतं. नंतर परत तिथून 1-1.5 तासानं अजून चारा कट करून आणायचा, चारा टाकायचा. दिवसभर म्हणजे ठेपाच नाही राहत. इतकं शेळीपालनामध्ये कष्ट आहे आणि इन्कम म्हणलं तर काहीच नाही. कारण की आता हा बोकड जो आहे हा 7-8 हजार रुपयापर्यंत जाईल आपला पोळ्याला. तर 6 महिन्याचा बोकड आहे. तर मित्रांनो, बरेच जण म्हणतात की शेळीपालनाचं काही खरं नाही. शेळीपालनामध्ये आता मला 2-3 कमेंट आल्या 2 दिवसापासून की शेळीपालनामध्ये कष्ट भरपूर आहेत. काय खरं आहे, शेळीपालन करू नका. असे यूट्यूबवरले व्हिडिओ बघून तुम्ही शेळीपालन करू नका. काही खऱ्या नसत्या गोष्टी, नुसतं फेकाफेकी असतात. असं बरंच काही कमेंटमध्ये सांगतात बरेच जण. तर बरोबर आहे, कष्ट आहे, कष्ट करावंच लागतात आणि कष्ट केल्याशिवाय तुम्हाला कोणी आयता पगार देणार नाही. कंपनीमध्ये जरी गेले तर तुम्हाला तिथं काही आयता पगार कोणी देणार नाही. तुम्ही नुसतं बसून राहा, बरं तुम्हाला पगार देतील का बघा बरं. शेळीपालनच नव्हे मित्रांनो, कुठलाही व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट करावंच लागणार आहे. कष्टाशिवाय तुम्हाला एकही रुपये कुठून भेटणार नाही आहे. हे असं जे म्हणतात, समजा शेळीपालन परवडत नाही, याच्यामध्ये कष्ट आहेत, तर मला तर वाटतं ते कुठंतरी सक्सेस होत नसतील. कारण कसं आहे माहिती आहे का, अगोदरच मनामध्ये जर भीती असली की याच्यामुळं असं होईल, त्याच्यामुळं तसं होईल, शेळीपालन परवडत नाही किंवा महिन्यानं परवडत नाही, असे लोक कुठं मला वाटत नाही सक्सेस होतील म्हणून. कारण कसं असतं, त्यांच्या मनामध्ये एकच असतं की बाबा आपल्याला याच्यामध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही. निगेटिव्ह विचार जर असेल तर 100% त्याच्यात आपण सक्सेस होतच नाही. निगेटिव्ह विचार नाही पाहिजे माणसाकडं, पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे. कारण कसं होतं, पॉझिटिव्ह जर विचार असले तर तुम्ही किती अडचणीतून असू द्या, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढू शकता, त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता. आज भलेही माझ्याकडे 4-5 शेळ्या आहेत, 5-7 आहेत, समजा 7 शेळ्या आहेत मोठाले आणि लहान आले, असे सगळे टोटल 17 आहे आपल्याकडं. पण आज उद्या चालून 1 वर्षानं 6 महिने 1 वर्षानंतर आपल्याकडं भरपूर काही 30-40 शेळ्या आपण करू शकतो. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, माझ्याकडं जवळपास 100-150 शेळ्या असत्या. पण आपल्या अडचणी असल्यामुळं आपण काय करतो माहिती आहे का, शेळ्याकडं जे पाठी बोकडं विकायला आले ते आपण विकत असतो आणि आपल्या अडचणी भागवत असतो. त्याच्यामुळं आपल्याला एवढ्या शेळ्या ठेवता नाही आल्या. पण आतापर्यंत नाही तर आपल्याकडं 100-150 शेळ्या तर नक्कीच असत्याच. कारण कालच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, कुठलाही व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला कष्ट, मेहनत ही 100% करावं लागते. आणि तुम्ही कंपनीत जर गेले, कंपनीमध्ये तुम्हाला 12 तास काम करावं लागतं, तेव्हा तुम्हाला 500-600 रुपये, 1000 रुपये रोज त्यामधून मिळतो. इथं तसं नाही. इथं तुम्ही 24 तास नाही याच्यामध्ये कष्ट करायचं काम नाही तुम्हाला. याच्यामध्ये फक्त सकाळी 1 तास, दुपारी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असं अधूनमधून पाण्याचं त्याच्या नियोजनावर आहे बरं का. फिरस्ती शेळीपालन जर असेल तर तुम्हाला 5-6 तास त्यांना चारून आणावंच लागतं. आणि बंदिस्त जर असेल तर बंदिस्तमध्ये तुम्ही 3 तास दिवसभरात काम आहे तुम्हाला, रेग्युलर काही काम नाही. त्याचं नियोजन जर चांगलं केलं तर 100% आपल्याला त्याच्यामध्ये जास्त कष्ट घ्यायची गरज नाही. पाण्याचे नियोजन, सगळं चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित असेल
तर फक्त यांना चारा टाकून द्यायचा, पाणी ठेवून द्यायचं आणि आपण आपले कामं करायचे. असं शेळीपालनामध्ये बरेच जण म्हणतात की खूप अवघड आहे, खूप कष्ट करावं लागतात. मित्रांनो, कष्ट तुम्ही कुठं जरी गेले, देश सोडून जरी गेले, दुसऱ्या देशामध्ये गेले, तर तुम्हाला कष्टच करावं लागणार. तुम्हाला जागेवर कोणी एक रुपया देणार नाही. त्याला मेहनत आणि मेहनतच करावं लागतात. हे गैरसमज आहे लोकांचा की शेळीपालन सक्सेस होत नाही. सक्सेस 100% होतं. आज बरेच गोट फार्म बघा तुम्ही, 100-100, 200-200 शेळ्यांचे गोट फार्म आहेत, ते सक्सेस होत नाहीत. असं थोडंच असतं. आता हे बघा, हार जीत थोडे आज बघा ह्या वर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी आहे, पण माल चांगले आहेत आणि थोडंफार नुकसान झाली तर झाली, त्याचं काही नसतं. समजा तेवढे नुकसान होणार जे आपलं पूर्णच आपल्या हातामध्ये येईल हे सांगता येत नाही. आता बघा, पाऊस आमच्याकडे जवळपास 1 महिना होत आला, पाणी नाही, पण कपाशी बघा आपली कशी आहे. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, फक्त मेहनत करत राहावं. आता कालच फवारणी केली आपण याला, कशी सरकी कलर बाजे बघा, दिसतो कलर तुम्हाला, आणि कमरेच्या वर सरकी आहे. पाऊस म्हणलं तर फक्त झिमझिम पाऊस आहे, आमच्याकडे पाऊस पण नाही आहे जास्त प्रमाणामध्ये. तर सांगण्याचं तात्पर्य, आणि हे कशामुळे माहिती आहे का, ही कपाशी कशामुळे, ही कपाशी फक्त शेळ्यांच्या लेंड्यामुळे अशी आहे. नाहीतर आपल्या शेतामध्ये मित्रांनो कमरेच्या वर तशी सरकी जातच नव्हती. तिला फक्त आपल्याला या क्षेत्रामध्ये 1 एकरमध्ये 5 ते 6 क्विंटल कापूस होत होता. आता जवळपास 12 क्विंटल कापूस आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये होतो आहे इथं. आता हे जेवढं आपण पाऊण एकर, समजा पाऊण एकरला कमी असं नाही, 25 गुंठे असेल, तर या 25 गुंठ्यामध्ये 10 क्विंटल कापूस आपण 100% यावर्षी काढणारच आहोत. पाऊस भले कमी असला तरी माल बघा आपला कसा आहे. तर याच्यासाठी फक्त मेहनत करावं लागते, खत औषध व्यवस्थित वापरावं लागतं. जर आपण म्हणलो की ह्या शेतामध्ये मला मालच होणार नाही, यावर्षी पाऊसच नाही, आणि फवारणी जर नाही केली, तर आपल्याला जेवढं लागेल तेवढा माल होणार नाही. आता कालच फवारणी केली, एकदम कलर बघा तुम्ही कसा दिसतोय सरकीचा. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो, दुसऱ्याला दोष देऊन, म्हणजे शेळ्यांना दोष देऊन फायदा नाही. दोष आपल्यामध्ये, आपण आपला दोष सुधारून घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे, आपण कुठंतरी चुकलेलो असल्यामुळं ते शेळीपालन आपल्याकडून फेल होतं. आपल्याकडून मॉर्टॅलिटी जास्त प्रमाणामध्ये होती, त्याच्यामध्ये आपण कुठंतरी चुकतोय म्हणजे कसं आहे की आपण जास्त प्रमाणामध्ये लक्ष देत नाही शेळ्यांकडं. शेळ्यांची तब्येत, शेळ्यांची गोचिडं, हे ते व्यवस्थित करावं लागतं. सगळं व्यवस्थित जर असेल, स्वच्छता असेल, तर 100% आपण त्याच्यामध्ये सक्सेस होत नाही असा विषय नाही. 100% होतो. फक्त मेहनत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. याच्यामध्ये मेहनत म्हणलं ना, तर फक्त काय आहे माहिती आहे का, स्वच्छता जास्त मेन आहे. तर मित्रांनो, खरंच शेळीपालन जर करायचं असेल, तर कोणाचा विचार न करता स्वतः जिद्दीवर शेळीपालन सुरू करा. तेवढी मॉर्टॅलिटी जरी झाली तर काही खचू नका, कारण की कुठल्याही व्यवसायामध्ये नुकसान ही थोडीफार होतच असते. तर मित्रांनो, चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी असे मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत असतो. थांबतो इथं. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.